काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना रावणाशी केली आहे। पटोलेंच्या या विधानामुळे वाद पेटलाय। भाजपने या विधानावर टीका केली। हा केवळ योगींचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान असल्याची टीका कृष्णा हेडगे यांनी केली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांच्या विजयाचे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारे बॅनर्स निकालाच्या आधीच झळकल्यामुळे दोन्ही गटांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी दिसते। मावळमध्ये अजित पवार गटानं निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी केला। मात्र अजित पवार गटानं प्रवक्ते उमेश पाटील यांनी बारणेंचे आरोप फेटाळून लावले। आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी झटत होते असंही त्यांनी म्हटलंय। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंद। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अवस्थेत ठेवण्यात आलेला आहे। नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये या ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सीआयएसएफ आणि सीआरपीएफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। कल्याणच्या सावित्रीबाई नाट्यगृहामध्ये सीआरपीएफच्या देखरेखीखाली ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। लातूर शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येते। या प्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच 2 होर्डिंग आणि 15 फलक हटवण्यात आले। अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मुदत संपताच मनपानं कारवाईला सुरुवात केली आहे। सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे। या वादळी वाऱ्यामुळे आनेवाडी टोल नाक्याजवळ मोठं होर्डिंग सर्व्हिस रोडवर कोसळलं। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही।